श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला भेटलं तरच चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। ठीक आहे, तरी ते बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जॉईन करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे ते बघूयात। तर हे बघा, आता सर्वात आधी आपल्याला कटोरी जॉईन करायची। तर कटोरी जॉईन करण्यासाठी मी कटोरी अशी वरच्या बाजूने ठेवून अशी दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायची आणि कटोरी वरच्या बाजूने ठेवायची। सर्वात आधी थोडीशी टिप टाकायची आणि त्यानंतर मशीनचा घुटका उचलून आपल्याला जी कटोरी आहे ती सेट करून घ्यायची आणि नंतर टिप टाकायची। बघा, छोट्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे बघा, त्यानंतर कटोरी जॉईन करायची। तर कटोरी जॉईन करताना काय करायचं, तुम्हाला कोणताच पार्ट ओढायचा नाही, कटोरी सुद्धा ओढायची नाही आणि खालचा पार्ट सुद्धा ओढायचा नाही। जर तुम्ही ओढलं तर तुमच्या ब्लाऊजला क्रीस येते आणि ते फिनिशिंग बिघडते, त्याच्यामुळे सांगते कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही। आणि त्यानंतर कधी पण तुम्ही कटोरी जॉईन करताना अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे। ठीक आहे, तर त्यानंतर इथे बघा आपल्याला आता बेल्ट जॉईन करून घ्यायचा। तर बेल्ट सुद्धा जॉईन करताना अशी सर्वात आधी खाली व्यवस्थित सेट करून घ्यायचं, वरच्या बाजूने व्यवस्थित ठेवायचा, नंतर घुटका उचलून हाताने सेट करत करत अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये सोडत आपल्याला बेल्ट जॉईन करून घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, जेवढं तुमच्या ब्लाऊजचं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढंच तुमच्या ब्लाऊजचं स्टिचिंग सुद्धा महत्त्वाचं आहे। तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बनेल, जसा पाहिजे तसं, तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे। ठीक आहे, तर अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट इथे तयार करून घेऊयात। तर बघा, दोन्ही पार्ट इथे मी तयार करून घेतले। आता बघा, ब्लाऊजला हुक आय पट्टी करायची। तर हुक आय पट्टी करायच्या आधी आपल्याला दोन्ही पार्ट असे एकावर एक ठेवून चेक करून घ्यायचं, एक सारखे तयार झाले आहे का नाही, नसल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी आपण इथे हुक पट्टी लावून घेऊया। तर अस्तरची पट्टी मी इथे ठेवून घेतलेली आहे, 2 इंच पट्टी कटिंग करून घेतलेली आहे। उंचीला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची। ठीक आहे, त्यानंतर मी वरून ठेवत फक्त एक अर्धा इंच कपडा सोडत टिप टाकत घेतली। त्यानंतर पट्टी फोल्ड केली आणि पट्टीवर 10 टिप मी इथे टाकत घेतलेली आहे। मेन फॅब्रिकवर येऊ द्यायची नाही। त्यानंतर एक फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं, फिनिशिंग सोबत टिप टाकून घ्यायची। हुक पट्टी आपली लावून झालेली आहे। आता आय पट्टी लावायची। तर आय पट्टी लावण्यासाठी कधी पण पट्टी उलट्या बाजूने आधी जॉईन करायची, नंतर ती सरक्या बाजूने फोल्ड होते। अस्तरची पट्टी मी जॉईन करून घेतली, त्यानंतर अस्तरच्या पट्टीवर टिप टाकत घेतलेली आहे इथे। हे बघा, व्यवस्थित इथे फिनिशिंग सोबत फोल्ड करायचं। आता बघा, एक फोल्ड मारायचं आधी, थोडंसं अशा पद्धतीने एक फोल्ड मारून घ्यायचं आणि त्यानंतर परत एक फोल्ड मारायचं। ठीक आहे, बघा, आपली आय पट्टी सुद्धा हाताने आधी सेट करणं गरजेचं आहे, नंतर वरून टिप टाकायचं आहे। कुठे पण ब्लाऊजला हाताने सुद्धा सेटिंग देणं महत्त्वाचं असतं। असंच नाही, अर्ध काम तुमचं मशीन करतं आणि अर्ध काम तुमचं हात करतं। तर बघा, हाताने सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग देणं गरजेचं आहे। तर बघा, आपली इथं आता हुक आय पट्टी तयार झालेली आहे। तर आय तुम्ही नंतर करू शकता किंवा आत्ता करू शकता, तर मी तुम्हाला आत्ताच करून दाखवते। बघा, अगदी 0 पासून सुरुवात करत असाल तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे। नवीन असणाऱ्यासाठी आय घर कसे करायचे हे थोडक्या भाषेमध्ये बघा, तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत असेल। असं थोडंसं स्क्रोल करत करत आपल्याला टिप टाकत घ्यायचं आहे आणि मध्ये जे आपण त्याच्यामध्ये जे 2 टिपा येतात थोड्या थोड्या त्या काढून घ्यायच्या, नंतर झालं तुमचे आय घर सुद्धा इथे तयार झालेले आहेत। ठीक आहे, तर आता दोन्ही सुद्धा पार्ट इथे तयार झाले। तर एकावर एक ठेवून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला, एक सारखी आपली हुक आय पट्टी तयार झाली आहे की नाही। ठीक आहे, तर बघा, दोन्ही सुद्धा पार्ट आपले इथे तयार झालेत। आता बघा, आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं। तर व्यवस्थित हाताने सेट
करून घ्यायचं शोल्डर आणि टीप टाकून घ्यायचं. शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊज फिटिंग करता तेव्हा प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जेव्हा जॉईन करता तेव्हा अर्ध्यातला अर्धा इंच आपण ती टेक्निक वापरत असतो. ठीक आहे, तर याच पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डरवर सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्तर जॉईन करताना 2दा टीप टाकायची आहे, म्हणजे डबल टीप टाकून घ्यायची आहे. हे कंपल्सरी आहे. आता बघा, आता आपल्याला बाही जॉईन करायची. तर बाही जॉईन करण्याच्या आधी आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. ठीक आहे, बाही जॉईन करण्याच्या आधी आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट बघा, जिथून आपल्या ब्लाऊजची फिटिंग करायची असते तिथे व्यवस्थित दोन्ही बाजू एकसारख्या आल्या पाहिजे. आणि त्यानंतर हे दोन्ही खालचे सुद्धा पार्ट अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं. हे बघा, एका बाजूचा बघा इथे कपडा किती शिल्लक आहे, तर सरळ सरळ ते कट करून घ्यायचा. त्याला काहीच होत नाही. कटिंग तुमचा सुद्धा शिल्लक झाला तर होतं, तर जेवढा आहे तेवढा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. तेव्हाच काय होतं, तुमच्या ब्लाऊजचं ते बाहीचं फिटिंग आहे दोन्हीच्या शिलाया एकसारख्या येतात. ठीक आहे, त्यानंतर शोल्डर बरोबर बाहीचा मधोमध कट करायचं आणि हे बघा अशा पद्धतीने शोल्डरवर ठेवायचं आणि जॉईन करायचं. 1 इंच या बाजूने आणि 1 इंच या बाजूने सरळ टीप आली पाहिजे. बाही शोल्डरमध्ये दोन्ही बाजूने 1-1 इंच सरळ टीप आली पाहिजे. अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये सोडत आपल्याला बाही जॉईन करायची. मधून सुरुवात करायची आहे. कधी पण बाही जॉईन करताना शोल्डरपासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे. याच पद्धतीने दुसरी सुद्धा आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथे बघा बाही आपली जॉईन झालेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेवढं ब्लाऊजचं कटिंग महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेवढं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कटिंग बरोबर कराल तेव्हाच तुम्ही स्टिचिंग बरोबर कराल. आणि जेव्हा तुमचं स्टिचिंग बरोबर होईल तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला योग्य पद्धतीने फिनिशिंग येणार आहे. कधी पण ब्लाऊज शिवताना अगदी छोट्यातली छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तरच तुमच्या ब्लाऊजला जसं तुम्हाला पाहिजे तसं फिनिशिंग येणार आहे. जर तुम्हाला ब्लाऊजचं अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे, कमेंट करा, म्हणजे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे त्याची मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ घेऊन येईल. फक्त थोडासा वेळ लागेल, पण नक्की तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे बेसिक पासून जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीची मला कमेंट करा. कमेंटनुसार तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल. ठीक आहे, त्यानंतर बाही आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे. बाही जॉईन झाल्यानंतर आता ब्लाऊज फिटिंग करायचं. मार्जिंग न करता सर्वात आधी जमेल तेवढी कडेने टीप टाकून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी कडेने टीप टाकता येईल तेवढी कडेने टीप टाकायची आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा दोन्ही बाजूनी तसंच आपल्याला कडेने टीप टाकायचं आणि मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि असं कमर मोजत मोजत बघायचं आणि जिथपर्यंत आलं तिथपर्यंत मार्जिंग करून घ्यायचं. त्यानंतर एक फोल्ड मारायचं, परत एक फोल्ड मारायचं आणि किती आहे आपलं मार्जिंग मोजायचं. 2.25 इंच, म्हणजे 2 इंचाला 2 लाईन, पावणे 2 इंच इथे आपलं मार्जिंग आलेलं आहे. 2 इंचाला 2 लाईन कमी. दोन्ही बाजूने सुद्धा ते मार्जिंग देऊन घ्यायचं. आता बघा दंडगेर, तर मापाच्या ब्लाऊजचं दंडघेर मोजून घ्यायचं. त्याच्यासाठी बाही इथे उलटी करून घ्यायची आणि ब्लाऊजचं दंडघेर मोजायचं. हे बघा 5 इंच आहे तर 5 इंच सरळ सरळ मार्जिंग करून घ्यायचं. या बाजूने सुद्धा दोन्ही बाजूने सुद्धा 5 इंच आपला जेवढा दंडघेर आला तेवढं तिथे मार्जिंग करून घ्यायचं. आता बघा सरळ योग्य पद्धतीने फिटिंग करण्याची टीप कशी टाकायची. सरळ सरळ एक स्केल पट्टी घ्यायची. जेव्हा तुमची ही जी मेन फिटिंगची टीप ती सरळ येईल, हे बघा अशा पद्धतीने सरळ
आली तरच तुमची ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित होणार आहे. सरळ टीप आली पाहिजे, कुठेच वाकडी इकडी गेली नाही पाहिजे. सरळ टीप आली तरीच तुमच्या ब्लाऊजला व्यवस्थित, तुम्हाला टीप सुद्धा टाकायची गरज पडणार नाही परत ब्लाऊजला, आणि काढायची सुद्धा गरज पडणार नाही. त्यानंतर जी आपण लाईन ओढली त्याच्यावर एक फिनिशिंग टीप टाकून घ्यायची आणि कडेने 2 ते 3 शिलाया टाकून घ्यायच्या आहे. धन्यवाद.